आज आपण शिकणार आहोत रेग्युलर हेक्सागोन, प्रोजेक्शन्स ऑफ प्लेन मधील रेग्युलर हेक्सागोन. प्रॉब्लेम प्रथम आपण वाचून घेऊ. प्रॉब्लेम आहे अ रेग्युलर हेक्सागोन ऑफ 30 मिलीमीटर साइड हॅज अ कॉर्नर इन द HP. म्हणजे जो रेग्युलर हेक्सागोन आहे की ज्याची साईज 30 मिलीमीटर आहे, 30 मिलीमीटर साइड, तो त्याचा कॉर्नर HP मध्ये आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आहे. इट सरफेस इज इन्क्लाइंड ॲट 40 डिग्री टू द HP. आणि जो सरफेस आहे हेक्सागोनलचा तो इन्क्लाइंड आहे किती डिग्रीला? 40 डिग्री. कशात? टू द हॉरिझॉन्टल प्लेन. आणि टॉप व्ह्यू ऑफ द डायगोनल थ्रो द कॉर्नर विच इज इन द HP. जो काही डायगोनल आहे तो डायगोनल थ्रो द कॉर्नर विच इज इन द HP मध्ये आहे हॉरिझॉन्टल प्लेन. मेक्स अन अँगल ऑफ 60 डिग्री. त्याचा अँगल आहे 60 डिग्री विथ द VP म्हणजे व्हर्टिकल प्लेन. ड्रॉ इट्स प्रोजेक्शन्स बाय युजिंग द फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. आता आपण पाहू. हा झाला रेग्युलर हेक्सागॉन. ABCDE आणि F. AB साईड किती दिलेली आपल्याला प्रॉब्लेममध्ये? 30 मिलीमीटर. आणि ह्या 30 मिलीमीटरमध्ये काय सांगितलेलं आहे? हॅज अ कॉर्नर इन द HP. म्हणजे समजा हा A कॉर्नर आहे, तो हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये आहे. अज्युम हेक्सागोन इन द HP. स्टेज नंबर 1. अज्युम हेक्सागोन इन द HP that is also perpendicular to the VP and AO parallel to VP. म्हणजे हा AO हा पॅरलल कशाला आहे? व्हर्टिकल प्लेनला. स्टेज नंबर 1 मध्ये. प्रथम आपण प्रॉब्लेम समजून घेऊ. स्टेज नंबर 2 मध्ये काय आहे? प्लेन इन्क्लाइंड ॲट 40 डिग्री टू द HP अँड किपिंग A इन द HP. हा A HP मध्ये राहील आणि प्लेन इन्क्लाइंड राहील 40 डिग्रीला. कुठं? हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये. स्टेज नंबर 2 मध्ये. आणि स्टेज नंबर 3 प्लॅन ऑफ AD. प्लॅन ऑफ AD म्हणजे हा डायगोनल आहे. विच विल बी इन द प्लॅन लेंथ ॲट 60 डिग्री टू द VP. म्हणजे प्लॅन AD हा जो आहे तो VP मध्ये 60 डिग्रीला इन्क्लाइंड राहील. ठीक आहे. आता प्रॉब्लेम मी असा ठेवतो म्हणजे तुम्हाला वाचता येईल. आता सर्वप्रथम आपण काय करणार आहोत? रेग्युलर हेक्सागोन काढणार आहोत 30 मिलीमीटर साईडचा. आता हेक्सागोन कसा काढायचा ते तुम्हाला मी शिकवतो. आता आपण रेग्युलर हेक्सागोन काढणार आहोत. साईड किती दिलेली आहेत आपल्याला? 30 मिलीमीटर. 30 मिलीमीटर साईड दिलेली आहे. आता मी ड्रॉ करतो 30 मिलीमीटर लाईन. लाईन ड्रॉ केलेली आहे. आणि 30 मिलीमीटरमध्ये अँगल किती दिलेला आहे आपल्याला? आता ही 30 मिलीमीटर लाईन झालेली आहे. अँगल असतो हेक्सागॉनचा 120 डिग्री. आता 120 डिग्री इथून अँगल घ्यायचा आहे आपल्याला. 0 to 90, 100, 110, 120 म्हणजे इथे झाला तो अँगल. मग अँगल जर तिथं असेल तर आपण इथून एक ॲप्रॉक्सिमेट लेन्थची लाईन ड्रॉ करायची, अशी फेंट लाईन. परत इथून आपल्याला अँगल किती घ्यायचा आहे? 120. 120 घेताना असा घ्यायचा 80, 90, 100, 110, 120. आणि ही लाईन ॲप्रॉक्सिमेटली जॉईन करून टाकायची. हे अँगल काढलेले आहेत मी 120 डिग्री. आता त्याची लेंथ किती आहे? 30 मिलीमीटर. कंपासमध्ये मी अंतर घेतलं आहे 30 मिलीमीटर आणि इथून आर्क टाकणार आहे मी. परत मी 30 मिलीमीटर अंतर घेऊन इकडं आर्क टाकणार.
परत इथून 30 मिलीमीटर घेऊन आर्क टाकायची. इकडून 30 मिलीमीटर घेऊन आर्क टाकायची. आता स्ट्रेट लाईन टाकून देणार. इथून स्ट्रेट लाईन प्रोजेक्शन घ्यायची. इथं हा पॉईंट येईल आणि इथून स्ट्रेट लाईन घेतल्यानंतर हा पॉईंट येईल आणि ही लाईन जॉईन करायची. ही लाईन जॉईन करू आपण. बाकीचं रफ वर्क डिलीट करून टाकू. रफ करून टाकायचं. आता प्रोजेक्शन घेऊ आपण. XY लाईनवर प्रोजेक्शन घ्यायचे. इथं प्रोजेक्शन, इथं प्रोजेक्शन, इथं प्रोजेक्शन, इथं प्रोजेक्शन. ही लाईन थोडी एक्सटेंड करू. आपण आता याला नाव देऊ ABCDE आणि F. आता ते प्रोजेक्शन घेतल्यामुळे आपण काय काय लिहायचे, याचे डायमेन्शन लिहू अगोदर. याचे डायमेन्शन आहेत 30 मिलीमीटर. 30 मिलीमीटर कसे घेणार आपण, इथं 30. एरो पण व्यवस्थित काढायचा इंजिनिअरिंग ग्राफिक्स मधल्यासारखा. 30 डिस्टन्स. ओके. आता इथं XY लाईनवर एक कंटिन्युअस थिक लाईन काढू आपण HB पेन्सिलने, लीड पेन्सिलने. हा जो पॉईंट आहे हा A वर गेल्यावर काय होईल, A'. ही XY लाईन आहे. B आणि F, B', F'. B' आणि F'. हा पॉईंट आहे CE म्हणजे C', E'. हा पॉईंट आहे D. मग हा वर टॉप फ्रंट व्ह्यूमध्ये D'. आता मी जे हे प्रोजेक्शन काढलेले आहेत ते फेंट लाईननी काढतोय आणि हा ॲरो दाखवतो. ॲरो कशासाठी, की प्रोजेक्शन अपवर्ड डायरेक्शनला घेतलेले आहेत आपण. इथं पण प्रोजेक्शन दाखवतो अपवर्ड डायरेक्शन. इथं प्रोजेक्शन दाखवतोय अपवर्ड डायरेक्शन ॲरो. हे प्रोजेक्शन दाखवलेले आहेत. मग आता हे काय झालं, A', D'. हा झालेला आहे रेग्युलर हेक्झॅगॉन ऑफ 30 साइड्स. आता दुसरी कंडिशन काय दिलेली आहे, स्टेज नंबर 2. स्टेज नंबर 2 मध्ये काय आहे, प्लेन इन्क्लाइंड ॲट 40 डिग्री टू द HP. म्हणजे हा जो प्लेन आहे, हा जो प्लेन आहे म्हणजे जो हा A to D, A' to D', हा काय आहे 40 डिग्री टू द HP, किपिंग A इन द HP आणि A HP मध्ये ठेवायचं आहे. मग मी आता एक पॉईंट घेतो, रँडमली पॉईंट घ्यायचा आहे कुठं पण असा, म्हणजे स्पेस मावला असा. हा पॉईंट घेतला. हा समजा कन्सिडर केला मी A'. अँगल किती दिला आहे, 40 डिग्री टू द HP. आता 40 डिग्री टू द HP म्हणल्यानंतर इथून मी 40 डिग्री अँगल घेणार. 40 डिग्री म्हणजे हे झालं 40 डिग्री. तिथून एक ॲप्रॉक्सिमेट लेंथची लाईन ड्रॉ करायची. सुरुवातीला फेंट लाईन काढायची थोडीशी.
ही लाईन ड्रॉ केली. आता कंपासमध्ये डिस्टन्स घेईल मी आणि मार्किंग करल. मार्किंग कसं करणार? ए डॅश टू बी डॅश एफ डॅश, ए डॅश टू बी डॅश एफ डॅश, नंतर ए डॅश टू सी डॅश ई डॅश, सी डॅश ई डॅश, सी डॅश ई डॅश. आता डिस्टन्स घेतो मी ए डॅश टू सी डॅश ई डॅश, ए डॅश टू सी डॅश ई डॅश, नंतर ए डॅश टू डी डॅश. आता इथं कंपास इथं ठेवून ए डॅशवर ठेवून मार्किंग केलं आहे मी. कोणतं मार्किंग केलं आता? डी डॅश. ही मधले पॉईंट आहेत पी डॅश एफ डॅश सी डॅश ई डॅश. जी एक्स्ट्रा लाईन आहे ती इरेजरने डिलीट करायची. ओके. आता मी काय करणार आहे, हे पॉईंट्स खाली ट्रान्सफर करतो, एक्स वाय लाईनच्या खाली ट्रान्सफर करतो. ए डॅश पॉईंट ट्रान्सफर झाला खाली, प्रोजेक्शन लाईन म्हणायचं. कोणती लाईन म्हणायचं? प्रोजेक्शन लाईन. ही एक लाईन. आता तिसरी लाईन, आता चौथी लाईन म्हणजे डी डॅश पॉईंट ट्रान्सफर होते. व्हर्टिकली ट्रान्सफर केलं. आता हॉरिझॉन्टली ट्रान्सफर करणार मी पॉईंट. आता ड्राफ्टरने एफ आणि ई पॉईंट इकडं राईट साईडला ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर ए आणि डी पॉईंट, ए आणि डी पॉईंट इकडं ट्रान्सफर करणार. बी आणि सी पॉईंट इकडं ट्रान्सफर करणार. तुम्हाला समजून यावं म्हणून मी आता ॲरो दाखवणार आहे. इथं ॲरो असे दाखवताना मी काय केलं आहे? डाऊनवर्ड. डाऊनवर्ड ॲरो कशासाठी? प्रोजेक्शन लाईन मी डाऊनवर्ड काढलेली आहे. आता ही प्रोजेक्शन लाईन, हा ॲरो, हा प्रोजेक्शन लाईन आणि राईट साईडला एक, हा ॲरो, हा ॲरो आणि हा ॲरो. आता पॉईंट कन्सिडर करायचे आपल्याला. हा झाला ए डॅश आणि हा ए, म्हणजे ए हॉरिझॉन्टली घ्यायचा आणि ए डॅश व्हर्टिकली घ्यायचा. म्हणजे इथं कोणता पॉईंट येईल? ए. आता हा बी डॅश आणि एफ डॅश. बी डॅश खाली घेतल्यानंतर काय येईल? इथं पॉईंट येईल, कारण इकडून बी आणि इकडून बी डॅश, म्हणजे हा पॉईंट झाला बी. आणि हा एफ पॉईंट कोणता आहे? हा एफ डॅश आणि हा एफ, व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली लोकेट करून घ्यायचं एफ. आता सी डॅश आणि ई डॅश, सी डॅश आणि हा सी, म्हणजे हा झाला सी पॉईंट. आता ई डॅश दाखवला आहे, ई डॅश इथं आणि हा हॉरिझॉन्टली ई, हा ई. आता डी डॅश, डी डॅश हा आणि हा हॉरिझॉन्टली, म्हणजे हा झाला डी पॉईंट. आता मी हे सर्व पॉईंट्स जॉईन करून घेणार आहे. सर्व पॉईंट्स मी पेन्सिलने, लीड पेन्सिलने जॉईन करणार. एच बी पेन्सिल वापरलेली आहे मी, डार्क पेन्सिल. फक्त प्रोजेक्शनसाठी काय करायचं? फेंट पेन्सिल वापरायची. आता हा झाला हेक्सागोनल प्लेन आणि सेकंड स्टेज. सेकंड स्टेजमधला आपण जॉईन करत आहोत. झालं. याला म्हणायचं स्टेज 1 आणि याला म्हणायचं स्टेज 2. जे एक्स्ट्रा लाईन असतील ना पेन्सिलच्या, त्या रबरने इरेजरने खोडून टाकायच्या, म्हणजे ड्रॉइंग व्यवस्थित सुटसुटीत दिसते. आपलं एक राहून गेलं. इथे अँगल दाखवायचा होता 40 डिग्री. आपण मेजरमेंट घेतलेलं आहे 40 डिग्री, पण अँगल मेन्शन करायचा राहून गेला होता. हे झालं 40 डिग्री.
ओके, आता आपण पाहणार आहोत स्टेज नंबर 2. आता स्टेज नंबर 3. स्टेज नंबर 3 मध्ये काय दिलेलं आहे? द टॉप व्ह्यू ऑफ द डायगोनल थ्रू विच द कॉर्नर विच इज इन HP मेक्स अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द VP. म्हणजे जो डायगोनल आहे, डायगोनल म्हणजे कोणता? AD हा जो डायगोनल आहे, AD हा डायगोनल आहे ना, तो अँगल किती करतो? 60 डिग्री विथ VP. म्हणजे इथून 60 डिग्री अँगल टाकून हा AD इन्क्लाइन करायचा, कारण हा डायगोनल आहे. आणि इथं काय सांगितलंय? डायगोनल थ्रू द कॉर्नर. डायगोनल थ्रू द कॉर्नर हा AD डायगोनल 60 डिग्रीला इन्क्लाइन करायचा टू द XY लाईन म्हणजे VP ला. ओके, नाव वी विल टेक एनी पॉइंट ऑन XY लाईन रँडमली. हा पॉईंट घेतलेला आहे इथं एक, आणि आता इथून 60 डिग्री अँगल मेजरमेंट करतो मी. 0, 10, 20, 30, 40, 50, 60. 60ला इथं मार्किंग केलं मी, आणि इथून एक लाईन ड्रॉ करतो मी. म्हणजे हा झाला, रँडमली घ्यायचे, लेंथ ॲप्रॉक्सिमेट घ्यायची. हा झाला अँगल 60 डिग्री. हा अँगल झालेला आहे 60 डिग्री. आता आपल्याला स्टेज नंबर 2 मध्ये जो ड्रॉ केलेला आहे हेक्झागॉन, तोच आपल्याला रिड्रॉ करायचा आहे. रिड्रॉ म्हणजे जसंच्या तसाच काढायचा आहे. मग आता मी काय करेल, याचं डिस्टन्स घेईल. याचं A to D डिस्टन्स किती आहे? A to D. कंपासमध्ये आपण डिस्टन्स घेऊ, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. आता इथून डिस्टन्स घेतलं कंपासमध्ये, इथं मार्किंग करू आपण. इथं मार्क करू आणि इथं मार्क करू. त्याच्यानंतर A to हे मधले डिस्टन्स घ्यायचे. हे बा, हे डिस्टन्स घ्यायचे. A to F साईडमधले डिस्टन्स घ्यायचे. A to F आणि D to हे E मधलं डिस्टन्स घ्यायचे. हे इथून, आणि हे मार्किंग करायचं. कंपासमधून मार्किंग केलं का पॅरलल लाईन टाकून द्यायच्या. आता पॅरलल लाईन कशा आहे? एकमेकाला पॅरलल लाईन टाकून द्यायच्या. तर मी ड्राफ्टरने टाकतो म्हणजे ॲक्युरेसी व्यवस्थित येईल. इथून एक लाईन टाकायची, इथून एक लाईन टाकायची, त्याच्यानंतर इथून एक लाईन टाकायची, आणि इथून एक लाईन टाकायची. म्हणजे आता हा पॉईंट कोणता झाला? हा झाला A पॉईंट, कारण आपण काय केले? A आणि हा झाला D. A आणि D प्लॅन ऑफ AD विच विल बी इन प्लॅन लेंथ ॲट 60 डिग्री टू द VP. म्हणजे AD 60 डिग्री टू द XY लाईन म्हणजे VP ला आहे. ओके, आता आपण डिस्टन्स घेऊ. सेंटर लाईन नाही घेतली आपण. ओके, आता आपण A to F डिस्टन्स घेऊ. A to F, A to F आणि D to E, D to E. तसंच इकडं घ्यायचं D to C आणि A to B. आता मी हे पॉईंट्स जॉईन करणार आहे ड्राफ्टरने. हे पॉईंट्स मी जॉईन करून घेतो. कोणता पॉईंट जॉईन करून घ्यायचा आता? A to B, हा C पॉईंट, हा D, हा E आणि हा F. मग आता सर्वप्रथम पॅरलल लाईन जॉईन करून घेऊ आपण.
हा झाला बी टू सी आणि हा झाला ई टू एफ. आता हे सी टू डी जॉईन केला, सर्व पॉईंट जॉईन करून घ्यायचे. ए टू बी, नंतर ए टू एफ आणि डी टू ई झालं. म्हणजे स्टेज नंबर 2 मध्ये जो हेक्झागॉन होता तो सेम टू सेम स्टेज नंबर 3 मध्ये ड्रॉ केला आहे आपण. स्टेज नंबर 3. आता मी स्टेज नंबर 2 मधून हॉरिझॉन्टल लाईन काढणार आहे. स्टेज नंबर 2 वरून ड्रॉइंगवरून राईट साईडला काढणार आहे हॉरिझॉन्टल. आता ए ची ऑलरेडी ड्रॉ केलेली, बी आणि एफ, बी डॅश एफ डॅशकडून राईट साईडला मी एक प्रोजेक्शन लाईन टाकली. सी डॅश आणि ई डॅशमधून एक प्रोजेक्शन लाईन राईट साईडला टाकली आणि डी डॅशमधून प्रोजेक्शन लाईन मी राईट साईडला टाकली. ओके. आता स्टेज नंबर 3. आता ए पॉईंट वर घेणार मी. म्हणजे हा ए पॉईंट जो आहे तो वरच्या डायरेक्शनने घेणार मी. नंतर बी पॉईंट घेणार, हा बी पॉईंट, त्यानंतर सी पॉईंट, त्यानंतर सी पॉईंट, नंतर डी पॉईंट, नंतर ई पॉईंट आणि एफ पॉईंट. आता हे डायरेक्शन कसं आहे मी तुम्हाला सांगतो. ए डॅशकडून राईट साईडला ऑलरेडी लाईन आहे, बी डॅश एफ डॅशकडून राईट साईडला एक प्रोजेक्शन लाईन टाकली म्हणून तो ॲरो टाकतोय मी. सी डॅश ई डॅशकडून राईट साईडला, सी डॅश ई डॅश हा पॉईंट आहे, राईट साईडला एक प्रोजेक्शन लाईन टाकली. डी डॅशकडून राईट साईडला एक प्रोजेक्शन लाईन टाकली. आणि स्टेज नंबर 3 ए पॉईंटवरून व्हर्टिकली एक प्रोजेक्शन लाईन घेतली, त्याला ॲरो दाखवला. बी वरून व्हर्टिकल लाईन टाकली, त्याला एक ॲरो दाखवला. आता सी कडून वरती लाईन टाकली प्रोजेक्शन लाईन, त्याला ॲरो टाकला. नंतर डी कडून वरती ॲरो टाकला, नंतर ई कडून वर ॲरो टाकला प्रोजेक्शन लाईन. म्हणजे मी डायरेक्शन सांगतो लाईन कशा ड्रॉ करायच्या, आणि एफचा ॲरो. ओके. आता ए पॉईंट हा इथं आहे आणि हा ए डॅश इथं आहे. मग आता ए व्हर्टिकली घ्यायचा आणि ए डॅश हॉरिझॉन्टली घ्यायचा. इथं कोणता पॉईंट येईन? ए. आता बी इथं व्हर्टिकली जाणार आणि हा बी हॉरिझॉन्टली येणार. बी डॅश हा बी व्हर्टिकली जाणार इथं आणि हा बी डॅश इथं. म्हणजे हा झाला तुमचा बी पॉईंट. आता सी व्हर्टिकल जाणार आणि सी डॅश ई डॅश हॉरिझॉन्टली येणार. सी डॅश म्हणजे हा झाला सी. आणि आता डी व्हर्टिकल जाणार आणि डी डॅश हॉरिझॉन्टली इकडून येणार. म्हणजे हा झाला पॉईंट डी. आता ई व्हर्टिकल जाणार आणि ई डॅश हॉरिझॉन्टली येणार. म्हणजे हा पॉईंट झाला ई. शेवटी राहिला एफ पॉईंट. व्हर्टिकल जाणार आणि एफ डॅश हॉरिझॉन्टली येणार. म्हणजे हा पॉईंट झाला तुमचा एफ. आता हे सर्व पॉईंट्स जॉईन करून घ्यायचे. आता ए टू बी जॉईन करतो अगोदर सिरियली, म्हणजे मग लक्षात येतं. ए टू बी, बी टू सी, सी टू डी, सी टू डी झालं. आता डी टू ई, नंतर ई टू एफ आणि एफ टू ए, एफ टू ए.
अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे स्टेज 1, स्टेज 2 आणि स्टेज 3 विथ द हेल्प ऑफ फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडचा सिम्बॉल काय आहे? हा सिम्बॉल आहे फर्स्ट अँगल प्रोजेक्शनचा, लक्षात असू द्या. 30 मिलीमीटर साईडचा हेक्सागोनल प्लेन घेतलेला आहे आपण. धन्यवाद. थँक्यू.